मंत्री आणि महाविकास आघाडीचे रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अनंत गीतेंच्या प्रचाराला वेग आलाय। रविवारी देखील उत्तर रत्नागिरी जिल्ह्यातल्या गुहागर विधानसभा मतदारसंघात त्यांच्या एकूण 4 सभा झाल्या। पण या 4ही प्रचार सभांना स्थानिक आमदार भास्कर जाधव यांची अनुपस्थिती होती आणि त्यामुळे पुन्हा एकदा भास्कर जाधवांच्या नाराजीची चर्चा सुरू झाली आहे। गीतेंच्या प्रचारात भास्कर जाधवांची दांडी। गुहागरच्या सभेमध्ये जाधवांची अनुपस्थिती। गैरहजेरीमुळे पुन्हा जाधवांच्या नाराजीची चर्चा। विरोधकांचा ठाकरेंच्या सेनेवर निशाणा। रायगड लोकसभा मतदारसंघातून ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते निवडणुकीच्या रिंगणात उतरले। गीतेंनी उत्तर रत्नागिरी जिल्ह्यातल्या आणि रायगड लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या गुहागर आणि दापोली या विधानसभा मतदारसंघांमध्ये 4 सभा घेतल्या। त्यातील 2 प्रचार सभा या गुहागर तालुक्यात होत्या तर 2 प्रचार सभा खेड तालुक्यात होत्या। शेवटची सभा ही दापोली विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या खेड शहरामध्ये झाली। महाविकास आघाडीच्या या सगळ्या सभांना चांगला प्रतिसाद मिळाला। मात्र या 4ही सभांपैकी एकाही सभेला भास्कर जाधव उपस्थित राहिले नाहीत। या मुद्द्यावरून आता विरोधकांनी ठाकरेंच्या सेनेला लक्ष केल्याचं बघायला मिळत आहे। महाविकास आघाडीने सभा घेतल्या त्याला एकालाही भास्कर जाधव आले नाही, कसं पाहता तुम्ही याकडे? त्याला मला असं वाटतं ज्येष्ठ नेते भास्कर जाधव त्या ठिकाणी उत्तर देतील। विरोधकांनी गैरहजेरीवरून आरोप करत पुन्हा एकदा भास्कर जाधवांच्या नाराजीची चर्चा सुरू केली आहे। पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आणि स्वतः भास्कर जाधवांनी देखील ही चर्चा फेटाळून लावली आहे। घरात सख्या पुतण्याचं लग्न असल्यामुळे गीतेंच्या प्रचाराला भास्कर जाधव उपस्थित राहू शकले नाहीत असं ठाकरे गटानं स्पष्ट केलंय। एखाद्या कार्यक्रमाला गेले नसेल म्हणून प्रचारात नाही असं म्हणणं काही योग्य नाही। भास्करराव जाधव एक मोठं नेतृत्व शिवसेनेचं आहे। सगळी यंत्रणा, त्यांचे चिरंजीव, त्यांचा मुलगा या सगळ्या यंत्रणेमध्ये आहे। शिवसेनेचा प्रचार अतिशय हिरिरीनं ते करतायत। रायगडचे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार असलेल्या अनंत गीतेंनी नाराजीचा दावा फेटाळून लावला। नेमकं काय नाहीये, नेमकं पण आणि आणखीन काय नाही। आज त्यांच्या घरचं कोणातरी लग्न आहे आणि त्या लग्नाच्या निमित्तानं त्या उपस्थित नव्हते, कौटुंबिक लग्नाच्या निमित्तानं। भास्कर जाधव यांना ठाकरेंनी विदर्भ मराठवाड्याची जबाबदारी दिल्यानं ते रविवारी मध्यरात्रीच मुंबईकडे रवाना झाल्याची माहिती जाधवांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे। पण महाराष्ट्राचा दौरा करणारे जाधव स्वतःच्या मतदारसंघातच अनुपस्थित राहिल्यानं त्यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय बनल्याचं बघायला मिळत आहे। आता ही चर्चा थांबते की वाढते याकडे अवघ्या कोकणाचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।